बेसिकली आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 10 वर्षापासून त्या VLCC मध्ये ऍज अ डायटिशियन म्हणून लेक्चरर आहेत. प्लस त्या खाजगीमध्ये पण ऍज अ डायटिशियन म्हणून लोकांना सल्ले देतात. 10 वर्षाचा त्यांचा हा एक्सपिरियन्स आहे ऍज अ डायटिशियन म्हणून. तर आज आपण त्यांच्याकडनं स्वस्थ गृहिणी स्वस्थ कुटुंबावर आज आपण त्यांच्याकडनं माहिती ऐकून घेऊया आणि शेवटचे 10 मिनिटांमध्ये कोणाला काही प्रश्न उत्तर असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर मी आपल्या ह्या पर्वामध्ये देवी पर्वामध्ये डॉक्टर संध्या पाडळकर यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. एक मिनिट थोडस मी बोलते आणि मग कंटिन्यू करूया. हो 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 नक्की जरूर जरूर. आज नवरात्रीचा 3रा दिवस. आजच्या देवी पर्वाचं नाव आहे देवी चंद्रघंटा. तर तिची सवारी आहे वाघ. तिच्या हातात युद्धासाठी अस्त्रशस्त्र पण आहे आणि तिच्या हातात कमंडूल जपमाला पण आहे. तिच्या डोक्यावर अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते. आणि आजचा कलर ग्रे आहे, राखाडी कलर आहे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी ग्रे कलर घातलेला आहे. तर चालू करूया सेशन. देते मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हॅलो नमस्कार. हा दीदी कंटिन्यू करा. तुमच्या या कार्यक्रमात सगळ्यात पहिलं मला बोलवल्याबद्दल फार आभारी आहे. मी माझे अनुभव जे आहेत किंवा मी जे काही करते 10 वर्षापासून मी जे काही करते माझ्या प्रॅक्टिस मध्ये, तर त्यातले काही अनुभव वगैरे पण सुद्धा तुमच्याशी शेअर करणं, त्याच्यामधनं जे मला अनुभव मिळाले ते सगळे तुमच्याशी शेअर करणं हे मला फार आवडणार आहे. आपण जेव्हा शक्ती म्हणतो, आपण स्त्री जागर करतो आहोत, आपण नवरात्र साजरी करतो आहोत, आपण देवीची पूजा करतो आहोत. का देवीला का शक्ती म्हणतात? आपण शक्ती ही स्त्रीलिंगी का आहे? शक्ती ही पुल्लिंगी का नाहीये? तुम्हाला माहिती असेल की सगळं घर तुमचं आहे, हे सगळं घर तुमच्यावर चालतं. तसंच सगळी जग जे आहे त्या जग चालवायला आपल्याला शक्ती. सो ब्रह्मा विष्णू महेश क्रिएटर्स आहेत किंवा ते आपले निसर्ग बनवतात, आपलं सगळं बनवतात, पण ह्या सगळ्या ह्याला चालवणं किंवा त्याला शक्ती देणं हे काम देवी करते. म्हणून आपण देवीला शक्ती म्हणतो. देवीला शक्ती म्हणतो आणि तीच शक्ती स्त्रियांमध्ये सुद्धा असते, म्हणून स्त्रियांना पण शक्ती तिथे मानलं जातं. स्त्रीलिंगी शक्ती ही नेहमीच स्त्रीलिंगी मानली जाते, कधीच शक्ती आपली पुल्लिंगी मानली जात नाही. कारण स्त्रिया जे घराला घरपण देतात किंवा घरातला पुरुष जेव्हा बाहेर जाऊन काम करतो किंवा त्याला सपोर्ट करणं, किंवा आता तुम्हाला माहिती आहे की आता घरातल्या स्त्रिया सुद्धा स्वतः बाहेर पडतात आणि स्वतः आपल्या कुटुंबाला आधार देतात. पण हे करत असताना सुद्धा त्या आपल्या घराला कुठेही निग्लेक्ट करत नाहीत. म्हणजे घरावर सुद्धा तितकंच त्यांचं लक्ष असतं. म्हणून शक्ती आपली जी असते ती स्त्री शक्ती मानली जाते. म्हणून आपण जेव्हा शक्तीची पूजा करतो, स्त्रीची पूजा करतो, तेव्हा माझं नेहमी म्हणणं हेच असतं की जर आपण स्त्री जर आपली स्वतःची काळजी घेत असेल तर ती अख्ख्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते. जर तुम्ही एक दिवस आजारी पडलात तर तुम्हाला दिसतं की घरामध्ये कशी गडबड सगळी माजून जाते. ओके, घरात कारण कोणाला काही कसं करायचं, काय करायचं कोणालाही, इव्हन जर तुमच्या घरात रेग्युलरली काम करणारे पुरुष असतील तरी सुद्धा ज्या वेळेला घरातली बाई तुमची आजारी पडते त्यावेळेला सगळं घर आजारी होऊन जातं. ओके, म्हणून मी जो आज टॉपिक जो घेतला आहे त्याला मी नाव दिलं आहे स्वस्थ स्त्री, स्वस्थ गृहलक्ष्मी, स्वस्थ कुटुंब. ओके, जर तुम्ही स्वस्थ आहात तर तुमचं कुटुंब स्वस्थ असेल. सो आपण स्वतःची काळजी घेणं
कुटुंबाच्या काळजी सोबत आपण स्वतःची काळजी घेणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे, तितकंच महत्वाचं आहे. जर आपण स्वतःची काळजी घेत नसू तर आपल्या कुटुंबाची काळजी कोण घेणार हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमीच म्हणते की स्त्रियांनी सुद्धा जसं स्त्रिया घरातली इतर लोकांची काळजी घेतात तशी स्त्रियांनी स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा मी म्हणते की तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? अ, तर आपण जेव्हा आपली स्वतःची काळजी घेतो ते आता काय करतो आपण घरी जेवण बनवतो. सगळ्यात आधी जेवण घरातील पुरुषांना, मुलांना आणि राहिलं तर ते तुम्हाला. असं आपण स्त्रियांना, घरातील स्त्रियांना मे बी आई असेल किंवा बायको असेल, तर यांचा नंबर नेहमी शेवटी लागतो. असं कधीच करू नका. असं करा, स्वयंपाक असा बनवा, की स्त्रियांना सुद्धा त्यातले कारण या सगळ्या गोष्टींमध्ये जे न्यूट्रिशन असतं, ओके? किंवा याच्यामध्ये जे आपले कर्बोदक असतात, प्रोटीन असतात, हे जर स्त्रियांना मिळाले नाही, तर स्त्रियांची तब्येत चांगली तिथे राहू शकत नाही. म्हणून कधीही असं करू नका, की फक्त प्रायोरिटी जी आहे, ती घरातील पुरुषांनाच असली पाहिजे, स्त्रियांना प्रायोरिटी असली नाही पाहिजे. हा विचारच सगळ्यात पहिला तुम्ही तिथे सोडून द्या. कारण जर तुम्ही स्वस्थ असाल, तर तुमचं पूर्ण घर स्वस्थ असेल. म्हणून स्वतःला स्वस्थ ठेवणं, जितकं घराला स्वस्थ ठेवण्यासाठी कष्ट करता आहात, तितकंच स्वतःला पण स्वस्थ ठेवणं गरजेचं आहे. सो चांगल्या गोष्टी फक्त घरातील इतरांना द्यायच्या आणि आपण इतर पदार्थ खायचे हे अजिबात करू नका. ज्या गोष्टी आपण इतरांना देतो, ज्या हेल्दी गोष्टी आहेत किंवा ज्या पौष्टिक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही इतरांना देता, त्या सगळ्या पौष्टिक गोष्टी तुम्ही सुद्धा घ्याल, याची नेहमी काळजी घ्या. हे माझं पहिलं सांगणं आहे प्रत्येक स्त्री शक्तीला, की कधीच स्वतःला निग्लेक्ट करू नका. कारण जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही, तर तुमच्या घराकडे लक्ष कोण देणार? म्हणून स्वतःकडे पण लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून जेवण बनवताना एखादी गोष्ट जर कुणाला आवडत असेल आणि असं तुम्हाला वाटत असेल, की ती गोष्ट त्यांच्याकडनं जास्त खाल्ली जाऊ शकते, तर पोर्शन साइज तुमचा थोडासा जास्तच बनवा. दुसरी गोष्ट जी आहे, हे जी मी सांगितलं, की एक तर आधी स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात. दुसरी जी आहे, आपण आपल्या स्वतःला सेकंडरी मानतो आणि त्यामुळे आपण नेहमी असं असतं, की जरा घरात काही उरलं, शिळं-पाकं उरलं, तर ते नेहमी घरातल्या स्त्रिया नंतर ते परत उद्या सकाळी शिळं नको खायला, म्हणून ते तिथे सगळं संपवण्याचा अट्टाहास करतात. हा अट्टाहास सुद्धा तिथे नसला पाहिजे. कारण जर तुमच्या शरीराला त्याची गरज नसेल, तर तुम्ही शरीराला कचऱ्याचा डबा का बनवता आहात? आपण नाही बनवायचा आहे. ओके. जितकी तुमच्या शरीराला गरज आहे, तितकीच गोष्ट तुम्हाला तिथे खाल्ली पाहिजे. जर जेवण तुमचं उरत असेल, तर ते जेवण मी म्हणत नाही ते जेवण तुम्ही टाकून द्या. तुम्ही ते जेवण फ्रिजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी वाटून ते जेवण खा. म्हणजे असंही नाही, की परत शिळ्या पदार्थांचा जो भार आहे, तो फक्त घरातल्या स्त्रीवर टाकायचा असंही आपण केलं नाही पाहिजे. तो जो जे अन्न जर उरलेलं आहे, कारण आपण अन्न हे परब्रह्म मानतो. सो मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही, की अन्न जर उरलं तर ते टाकून द्या. अन्न उरलं तर तुम्ही त्याला ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त घरच्या स्त्रीने ते शिळं अन्न खाल्लं पाहिजे, हा अट्टाहास करू नका. घरातील प्रत्येकाला त्या अन्नाची सवय लावा सो दॅट फक्त स्त्रीलाच आपले जे आहे उरलं-सुरलं आपलं शिळं-पाकं खायची गरज पडू नये. प्रत्येकाला ते द्यावं सो दॅट बाकी ज्या पौष्टिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही सुद्धा खाऊ शकता. कारण जर तुम्ही ह्या शिळ्यानेच पोट भरलं, तर पौष्टिक गोष्टी ज्या तुम्ही सकाळी-सकाळी बनवल्या आहेत, त्या तुम्ही खाऊ शकणार नाही. ओके. सो मी नेहमी माझ्याकडे जे क्लायंट येतात, आता बऱ्याचदा स्त्रिया पण येतात. आता स्त्रियांचं काय असतं, की बऱ्याचदा सकाळी सगळ्या कुटुंबाचं सगळं झाल्यानंतर त्या स्वतःचा ब्रेकफास्ट करतात. आता कसं होतं, की सकाळी उठणं, त्याच्यानंतर मुलांचा ब्रेकफास्ट बनवणं, मुलांना शाळेत सोडवणं, मग नवऱ्याचा ब्रेकफास्ट, नवऱ्याचा डबा, हे सगळं झाल्यानंतर जी स्त्री सकाळी 6 वाजता उठलेली असते, ती स्त्री 10 ते 11च्या दरम्यान स्वतःचा नाश्ता करते. ओके. आता हे न्यूट्रिशनच्या दृष्टीने अगदी चूक आहे. कारण न्यूट्रिशनच्या दृष्टीने
ज्यावेळी तुम्ही सकाळी लवकर उठता, ओके, त्यावेळेला 1 ते 1.5 तासाच्या मध्ये तुमचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता तुमचा नेहमीच झाला पाहिजे. ओके. जर तुम्ही ब्रेकफास्ट त्या वेळेला केला नाहीत, ओके, ज्या वेळेला तुमची गरज आहे, शरीराची गरज आहे, आपले कार्बोहायड्रेट आपले जे आहेत किंवा आपली एनर्जी जी आहे, ती एनर्जी हळू-हळू कमी पडायला लागते आणि मग ती एनर्जी जेव्हा आपण चुकीच्या वेळी घेतो, ओके, त्यावेळेला ती एनर्जी फक्त आपली बॉडी तिथे स्टोअर करून ठेवते. ओके. सो ज्यावेळेला तुम्ही 6 वाजता सकाळी उठता आणि जर 10 वाजता किंवा 11 वाजता नाश्ता करत असाल, तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. मी नेहमी सांगेन, की स्त्रिया जेव्हा सकाळी लवकर उठतात, तर सकाळी उठल्या-उठल्या त्यांनी 1 ग्लास पाणी प्यावं. ओके. त्या पाण्याबरोबर अ, अ, गरम पाणी किंवा कोमट पाणी प्यावं. पाण्याबरोबर लिंबूचं कोमट पाणी असेल तर तुम्ही लिंबू घालून त्याच्यामध्ये पण अ, साखर आणि मीठ नको. नुसतं पाण्यामध्ये लिंबू घालून तुम्ही खाऊ शकता किंवा पाण्याबरोबर तुम्ही थोडंसं आपले अळशीची पावडर जी आहे, ती अळशीची पावडर तिथे खाऊ शकता किंवा भिजवलेले मेथीचे दाणे, रात्री मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी ते खा, जे तुम्हाला खूप तिथे उपयोगी पडू शकतं. सो जरुरी नाहीये, की सकाळी उठल्यावर तुम्ही नुसतं पाणी. सो 4 बदाम तोंडात टाकायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये किंवा अळशीची पावडर 1 चमचा बनवून ठेवलेली असेल, तर ती अळशीची पावडर पाण्यात घालून प्यायला तुम्हाला काहीच तिथे त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून माझं म्हणणं असं आहे, की सकाळी 1 ग्लास पाणी प्या आणि त्याच्याबरोबर कुठलेतरी चांगले आपल्या ऑइल सीड्स आहेत किंवा तेलबिया आहेत, त्या तेलबियांचं सेवन करा. त्यानंतर 1 तासामध्ये जर तुम्हाला खरोखरच नाश्ता करायला वेळ नसेल, अग्री करते मी, की सकाळी बायकांची खूप घाई असते, खूप धावपळ चालू असते. जर तुम्हाला खरोखरच नाश्ता करायचा वेळ नसेल, तर अशा वेळेला कमीत कमी एखादं फळ तुम्ही खा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेतरी ड्राय फ्रुट्स खाऊ शकता किंवा एखादं केळ तुम्ही तोंडात घालू शकता. तर अशा प्रकारे अ, काहीतरी हे तोंडात घातलं, काहीतरी स्वतःला एनर्जी दिली, की मग जर ब्रेकफास्ट तुमचा उशिरा होणार असेल, तरीही ते चालू शकतं. पण मुलांसाठी करायचं आहे, नवऱ्यासाठी करायचं आहे, सासू-सासऱ्यांसाठी करायचं आहे, म्हणून आपण स्वतःला तिथे अजिबात निग्लेक्ट करू नका. हे माझं फार कळकळीची विनंती आहे सगळ्या दुर्गा शक्तींना. सगळ्या दुर्गा शक्तींना किंवा मी सगळ्या माझ्या क्लायंटला हे नेहमी सांगत असते, की कधीच स्त्री म्हणून आपण स्वतःकडे कधीच दुर्लक्ष करू नका. ओके. आपण नेहमी जी आपली रिक्वायरमेंट आहे, ती आपली तिथे फुलफिल करा. कारण जर तुमच्यात ताकद असेल, तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाचं अ, कुटुंबासाठी काम तिथे करू शकता. सो नेहमी तुमचा ब्रेकफास्ट तुमचा तिथे असला पाहिजे. हे तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. अशी कुठलीही वेळ असली नाही पाहिजे, की ज्या दिवशी तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही. तिसरी गोष्ट जी मी सांगू इच्छिते तुम्हाला, की बऱ्याचदा असं होतं, की बायका ज्या असतात ते पौष्टिक गोष्टी ज्या असतात त्या स्वतःसाठी कधी बनवत नाहीत. ओके. समजा आता तुमचा उपवास आहे, तर उपवासाच्या दिवशी आपल्याला फळं खायची आहेत. आणि मी हे नेहमी सांगते, की गरज नाही की तुम्हाला खूप महागातल्या गोष्टी आता बऱ्याचदा आपल्याला बजेट पण बसवायचं असतं, की ठीक आहे एवढ्या पैशांमध्ये आपल्याला घर चालवायचंय. तर आज माझा उपवास आहे. तर मी घर चालवायचंय म्हटल्यावर मी फळं वगैरे आणून तिथे ठेवू शकत नाही. कारण फळं मुलांना द्यायची असतात. असं अजिबात करू नका. स्वस्तातली फळं सुद्धा जरी तुम्ही खाल्ली, तरी सुद्धा ते तुम्हाला तेवढेच न्यूट्रिशन देतात. असं काही नाहीये, की फक्त महागातली फळं किंवा महागातल्या तेलबिया हेच तुम्हाला भरपूर न्यूट्रिशन देतं. तुमचं केळं जे आहे सगळ्यात बेस्ट आहे जे न्यूट्रिशन देतं. कारण केळ्यामध्ये खूप प्रमाणात पोटॅशियम असतात. केळ्यामध्ये आपले कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. ते तुम्हाला एनर्जी द्यायचं काम करतात. पण केळ्यामध्ये एक बीटा ग्लुकन नावाचं फायबर असतं, ज्याच्यामुळे तुमचं पोट साफ ठेवण्याचं काम केळं करतात. सो गरज नाहीये, की तुम्हाला काहीतरी खूप महागातल्या गोष्टी तुम्हाला वापरायला लागणार आहेत, जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी विचार करा. कारण बायका बऱ्याचदा असंच करतात, की महागातल्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला जर उपवास आहे, तर आपल्याला फळं खायला पाहिजेत. या गोष्टी त्या जनरली करत नाहीत. तर गरज नाहीये, की प्रत्येक वेळेला खूप महागातल्या गोष्टी आणायला पाहिजे. तुमचे साधे-साधे फळं जी आहेत, जी तुमच्याकडे अवेलेबल आहेत,
जी स्वस्तातली आहेत, पण जी फ्रेश आहेत. ओके, ती फळं नेहमीच आणा. फळं आणताना नेहमी हा विचार करा, की जी सीझनल फळं आहेत तीच फळं घ्या. कारण सीझनल फळं तुमची जितकी असतात, ती सीझनल फळं त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रिशन असतं. कंपॅरेटिव्हली टू फळांचा जो सीझन नसेल. ओके. सो जसं आता समरचा सीझन येतो, तर समरच्या सीझनमध्ये तुमचे आंबे येतात. ओके. उन्हाळ्याच्या वेळेला तुमचे आंबे येतात, त्यावेळेला तुमचे कलिंगडं येतात. त्यावेळेला आंबे आणि कलिंगड आणि त्यावेळेला ते स्वस्त पण असतात. कारण त्यावेळेला त्यांचा आवक जो असतो किंवा बाजारात त्यांची जी ते जे बाजारात येतात, ते इतक्या प्रमाणात येतात, की ते स्वस्त पण असतात. त्यामुळे जेव्हा सीझनल फळं खाता किंवा सीझनल भाज्या खाता, त्या नेहमीच तुमच्या तशा चीपर असतात आणि त्या तुमच्या बजेटमध्ये नेहमीच बसतात. सो ज्यावेळेला तुम्ही तुमचं बजेट बघता, कुटुंबाचं बजेट बघता, त्यावेळेला कुटुंबाचं बजेट बघताना अशा गोष्टी तुमच्या खाण्यापिण्यामध्ये इन्क्लूड करा, की ज्या खूप जास्त महागात नाहीये. माझ्या क्लायंट्सला मी कधी तुम्ही मला बघणार नाही, की मी त्यांना अ, अक्रोड खायला देते आहे म्हणा किंवा बदाम खायला देते आहे. कारण अक्रोड आणि बदाममध्ये जितके ओमेगा 3 मिळतात, त्याच्याही पेक्षा जास्त ओमेगा 3 तुमचे फ्लॅक्स सीड्समध्ये मिळतात. ओके. किंवा तुमच्या अळशीमध्ये मिळतात. तर मी नेहमी प्रेफर करते, की माझ्या क्लायंट्सला बदाम किंवा अक्रोड देण्यापेक्षा मी त्यांना अळशी देणं नेहमी पसंत करते, जे कंपॅरेटिव्हली तुमचं चीपर असतं. सो गृहिणी जी आपल्या सगळ्या घराचा बजेट सांभाळते, तुम्ही हे बघितलं पाहिजे, की ज्या गोष्टी तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत, ज्या ताज्या आहेत, ज्या सीझनल आहेत, ओके आणि ज्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत, त्या तुम्ही नेहमीच तुमच्या तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये तुमच्या इन्क्लूड करा. ओके. असं काही गरज नाहीये, की काही महागातल्या गोष्टीच तुम्हाला आणायला पाहिजे. हे काही गोष्ट नाही. चौथी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही घरासाठी जेव्हा जेवण बनवता किंवा काहीही बनवता, हे नेहमी लक्षात ठेवा, की एक गोष्ट जी आहे ती घरातल्या सगळ्यांना तिथे आली पाहिजे. सपोज कारल्याची भाजी आहे. मुलांना कारल्याची भाजी आवडत नाही, तर मुलांना कारल्याची भाजी सोडून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवणार. मग आता मेहंदी बनवायला वेळ नाहीये, तर चला आता मुलांना तूप साखर चपाती. आता हे तूप साखर चपाती देणं मुलांना हेल्दी नाहीये. ओके. सो तुम्ही आई म्हणून किंवा घरातली बायको म्हणून तुम्ही हा रूल करा घरामध्ये, की जी गोष्ट घरामध्ये बनते आहे, ती गोष्ट प्रत्येकाला तिथे खाल्लीच पाहिजे. ओके. कोणाला ॲलर्जी असेल तर ती मी मान्य करते, की ठीक आहे. कोणाला त्याची ॲलर्जी असेल तर त्या व्यक्तीला ती गोष्ट तुम्ही अव्हॉइड करा. पण अदरवाईज घरामध्ये जे जेवण बनतं, ते जेवण प्रत्येकाला तुमचं एकच असू द्या. याने फायदा काय होतो? एक तर तुमचं काम लवकर होतं. सेकंडली सगळ्यांना सगळ्या गोष्टी खाण्याची सवय लागते. असं नाही होत, की हा व्यक्ती जो आणि याचा उपयोग तुम्हाला नेक्स्ट लाईफ पुढच्या ह्याच्यामध्ये येतो, स्पेशली मुलांना पुढच्या आयुष्यात होतो. कारण ज्यावेळेला मुलं बाहेर कामासाठी जातात आणि जिथे जिथे त्यांना जे मिळेल ते खाऊन जगायची सवय करायला लागते, तेव्हा जर ही सवय तुम्हाला अगोदरपासूनच असेल, तर मुलांना जेव्हा ते बाहेर जातात, तेव्हा ते त्यांना कठीण पडत नाही. ओके. म्हणून सगळ्या भाज्या, स्पेशली पालेभाज्या, आपण बऱ्याचदा असं होतं, की मुले पालेभाज्या खात नाहीत. म्हणून मुलांना पालेभाज्या आपण देत नाही. आपण असं म्हणतो, की चला आता ते आता खाणार नाही, ते नंतर खातील. पण हे असं होत नाही. सवयी मुलांना जितक्या लवकर लागतात, जितक्या लहानपणी सवयी जितक्या लागतात, तेवढ्याच त्या सवयी तुमच्या मोठेपणी राहतात. मोठेपणी तुम्ही सवय लावायला जाल मुलांना, मुलांना सवयी मोठेपणी लागत नाहीत. म्हणून ज्या काही सवयी तुम्हाला लावायच्या असतील, तुमच्या मुलांना म्हणा किंवा घरात आणि हीच गोष्ट घरातल्या पुरुषांची पण आहे. कारण तुम्ही जर पुरुषांसाठी जर वेगळं काहीतरी घरी जेवण बनवत असाल, तर बऱ्याचदा असं होतं, की मग मुलं विचारतात, "अरे, तुम्ही बाबांसाठी वेगळं बनवताय, तुम्ही आजी-आजोबांसाठी वेगळं बनवताय. मग आम्ही डिमांड केली तर आमच्यासाठी का वेगळं बनत नाही?" हे मुलं विचारतात आणि ते विचारणं काही चूक नाहीये त्यांचं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, की जितकं शक्य असेल, तितकं घरातल्या सगळ्यांसाठी तुम्ही एकच जेवण बनवा. सो दॅट सगळ्यांना सगळं खायची सवय लागते. ओके. असं होत नाही, की ही गोष्ट मुलांना आवडत नाही किंवा पुढे जाऊन मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. कारण डायबिटीज झालं, हे झालं, ते झालं. मग कारल्याची भाजी खा, कारल्याचे ज्यूस खा, दुधी भोपळ्याची भाजी खा, जी मुलं लहानपणी खात नाही, जी त्यांना नंतर कंपल्सरीली खावी लागते.
तर या गोष्टी तुम्ही जर मुलांना लहानपणापासून सवय लावलेली असेल, तर या गोष्टी नंतरही मुलांच्या कॅरी फॉरवर्ड होतात आणि म्हणून जेवढं तुमच्या हातात असेल, जेवढे तुम्ही मुलांना सवयी चांगल्या लावू शकता, त्या सवयी तुमच्या थ्रूआउट लाईफ मुलांमध्ये राहतात. असं नाहीये. आमचा आपले जेव्हा रिसर्च होत असतात, बऱ्याचदा संशोधन होत असतात, तर एक संशोधन असं पण आहे, की 6 वर्षाच्या आत मुलांना जितक्या सवयी लागतात, म्हणजे जेव्हा मुलं शाळेत असतात, त्यावेळेला जेव्हा मुलांना जितक्या सवयी लागतात, त्या सवयी मुलांच्या लाँग टर्म तिथे राहतात. ओके. लाँग टर्म या सवयी राहतात. म्हणून तुम्ही शक्ती म्हणून घरातली तुम्ही एक जबाबदार स्त्री म्हणून तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे, की या सगळ्या सवयी मुलांमध्ये लागल्या पाहिजेत घरातल्या मोठ्या माणसांमध्ये. मी म्हणत नाही, की मुलांना मेथीची भाजीच करून घाला. तुम्ही त्याऐवजी मेथीचे पराठे घाला किंवा मेथीच्या वड्या करून घाला. काहीतरी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण परत दुसरा नियम पण हाच आहे, की कुठलीही गोष्ट तुम्ही खूप जबरदस्तीने त्यांना देऊ नका. त्यांच्या कलाने, त्यांच्या आवडीने द्या. ओके. तो मेथीची भाजी देण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना मेथीचे पराठे देऊ शकत असाल किंवा बेसन घालून जसं आपण बाकरवडी बनवतो किंवा आपण कोथिंबीर वडी बनवतो, तशी मेथीची वडी बनवून त्यांना खायला घाला. मुलं नक्की आवडीने या गोष्टी खातील. तो खूप छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या असतात, की ज्या तुम्ही स्वतः घरातली बाई म्हणून किंवा घरातली शक्ती म्हणून जर तुम्ही स्वतः त्या गोष्टी अ, करत असाल, तर हळू-हळू त्यांची सवय कुटुंबाला पण होते आणि या लाँग टर्म सवयी ज्या आहेत, त्या कुटुंबामध्ये पण राहून जातात. ओके. मी माझी स्वतःची गोष्ट सांगते, की जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा आम्ही सुद्धा कारल्याची भाजी खायची नाही, असं वगैरे बऱ्याचदा म्हणायचो. पण आमची आई म्हणायची, की "नाही, थोडी तरी तुम्हाला कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे, कारण की थोडीशी कारल्याची भाजी तुम्हाला चव तिथे निर्माण करेल आणि तुम्हाला हे देईल." तेव्हा आम्ही जबरदस्तीने थोडी कारल्याची भाजी खायचो. पण आता तुम्हाला बिलीव्ह होणार नाही. वन ऑफ माय फेव्हरेट भाजी जी आहे ती कारल्याची भाजी आहे. ओके. तर ही सवय माझ्या आईने मला लावली म्हणून आता ती सवय पुढे पण मी कॅरी फॉरवर्ड करू शकते आणि मी जेव्हा माझ्या मुलांबाबतीत हे करते, तर मी हे अट्टाहासाने मी म्हणते, की ज्या गोष्टी घरात बनता आहेत, त्या गोष्टी घरातल्या प्रत्येकाला तिथे खाल्ल्या पाहिजेत. सो असं नाहीये, की मी नवऱ्यासाठी काही वेगळं बनवतेय किंवा मुलांसाठी काही वेगळं बनवते. मी जे बनवते ती घरातील सगळ्यांना कारण मी जे बनवणार आहे ते पौष्टिकच बनवणार आहे. तर ते यांच्यासाठी वेगळं, त्यांच्यासाठी वेगळं वगैरे बनवायची काही गरज नाहीये. म्हणून या सवयी आई म्हणून किंवा बायको म्हणून तुम्ही जितक्या चांगल्या, तितक्या लवकर तुम्ही त्या लावाल, तितकं तुमच्या फॅमिलीला ते जास्त उपयोगाचं होईल. ओके. चहामध्ये साखर कमी घालणं, भाज्यांमध्ये मीठ कमी घालणं, हे सगळं तुमच्या हातात आहे. हे तुम्ही जेव्हा हे करू शकता आणि एक रिसर्च तर हे पण सांगतो, की मुलांची जी किडनी कॅपॅसिटी असते, म्हणजे किडनीचे टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर टाकण्याची जी कॅपॅसिटी असते, ती फार लवकर हे व्हायला होते. म्हणजे स्पेशली भारतीयांमध्ये. आणि भारतीय म्हणजे मिठाचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये तर खूपच असतं. कारण आपल्या रेग्युलर जेवणात पापड, लोणची असतात. ओके. मग आपण रेग्युलर आपल्या भातामध्ये ताटाला मीठ लावणं ही पद्धत आपल्याकडे असते. या सगळ्या गोष्टींमुळे भारतीयांमध्ये बेसिकलीच मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं. आणि अ, जेव्हा ग्लोबल रिसर्च आपला जेव्हा होतो, तर त्यात ग्लोबल रिसर्च हे सांगतो, की जर तुमची भारतीयांमध्ये किडनीची कॅपॅसिटी लवकर तुमची कमी झाल्यामुळे सोडियमला काढण्याची लवकर कमी झाल्यामुळे बऱ्याचदा असं होतं, की तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम आपले जे जे आहेत म्हणा तुम्हाला ब्लड प्रेशर म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर स्पेशली हे इंडियन्समध्ये फार जास्त प्रमाणात होतं. बाहेरच्या कंट्रीजमध्ये त्यांना ब्लड प्रेशर जे जास्त होतं त्याचं रिझन जे आहे इज लो इंटेक ऑफ फायबर. त्यांचा फायबर इंटेक कारण ते जनरली नॉन-व्हेज फूड खातात ज्याच्यामध्ये फायबर इंटेक त्यांचा खूप कमी असतो. फॉर्च्युनेटली भारतीय लोक भाज्या भरपूर खातात. मुख्य आपल्या जेवणामध्ये भाज्या या बऱ्याच प्रमाणात असतात. त्यामुळे भारतीयांमध्ये फायबर इंटेक हा कधीच कमी होत नाही. बऱ्याच प्रमाणात तुमचा चांगला राहतो. पण जे पाश्चिमात्य देश आहेत, त्यांच्यामध्ये
फायबर इंटेक जो आहे तो बऱ्याच प्रमाणात त्यांचा कमी राहतो आणि म्हणून फायबर इंटेक जो आहे, पण आपल्यामध्ये जे ब्लड प्रेशर वगैरे होण्याचं जे कारण आहे, त्याचं मुख्य कारण आहे एक्सेस इंटेक ऑफ सॉल्ट. ओके. जर तुम्ही मिठाचं प्रमाण जर तुमच्या जेवणामध्ये कंट्रोल जर तुम्ही करू नाही शकलात, तर तुमच्या घरामध्ये ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस फार लवकर होऊ शकतात. ओके. म्हणून घरातली गृहिणी म्हणून या सवयी लावणं, की मिठाचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी करणं, देन चहामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये साखरेचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही नेहमी तिथे कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजेत. ओके. त्यामुळे ना मी जेव्हा म्हणते, की स्त्री शक्ती म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा स्वतःच्या काळजीबरोबर तुम्हाला कुटुंबाची काळजी सुद्धा तिथे तितकीच घेता आली पाहिजे. पुढची गोष्ट जी आहे, की आपल्या सॅलड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणामध्ये. सो जेवणामध्ये तुम्ही जितक्या प्रमाणात सॅलडचा अंतर्भाव कराल, तितका तुमचा रॉ फायबर कंटेंट जो आहे तो तुमचा वाढेल. रॉ फायबर तुमचे जे असतात, हे फार इम्पॉर्टंट असतात, की तुमचे ब्लड ग्लुकोज लेव्हल किंवा तुमच्या रक्तातली जी साखर असते, त्या रक्तातल्या साखरेला कंट्रोल करण्याचं काम हे आपले फायबर खूप जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी 2 वेळेला म्हणजे तुमच्या लंचला किंवा तुमच्या डिनरला काहीतरी सॅलड तुमचे तिथे असले पाहिजेत. रॉ फॉर्ममध्ये तुमचे कच्च्या फळभाज्या तुमच्या असल्या पाहिजेत. हे बघा. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक काकडी खाऊ शकता किंवा एक टोमॅटो खाऊ शकता. ओके. सो सकाळी एक काकडी, सकाळी एक टोमॅटो किंवा तुम्ही बीटरूट खाऊ शकता. तर या सगळ्या ज्या रेग्युलर तुमच्या भाज्या आहेत, ज्या आपण ऍज अ सॅलड म्हणून वापरतो, तर त्या दिवसातनं 2 वेळा तुमच्या नेहमीच आल्या पाहिजेत. पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही भाज्या शिजवता, तो बघा की तुम्ही भाज्या अतिशय अत्यंत प्रमाणात तुम्ही शिजवणार नाही. कारण तुम्ही भाज्या जितक्या जास्त प्रमाणात शिजवता, तितके भाज्यांमधले तुमचे जे न्यूट्रिएंट्स आहेत, जसे व्हिटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत, ते तुमचे डिस्ट्रॉय होतात. ओके. त्यामुळे भाज्या तुमच्या ज्या आहेत, त्या एक्सेस न शिजवणं हे नेहमीच लक्षात ठेवा किंवा जेव्हा भाज्या तुम्ही एक्सेस प्रमाणात शिजवता, तेव्हा त्या भाज्यांमधले सगळे प्रथिने किंवा सगळे आपले व्हिटॅमिन्स वगैरे जे आहेत, ते सगळे तुमचे तिथे नष्ट होऊ शकतात. म्हणून भाज्यांना कधीही जास्त प्रमाणात तिथे शिजवायचं नाही आहे. ओके. प्रत्येक तुमच्या जेवणामध्ये तुमचे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, कर्बोदके आणि प्रथिने तुमचे आले पाहिजेत, हे तुम्ही बघा. त्यासाठी जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना तर कधी प्रथिनांचा प्रॉब्लेम येत नाही, कारण नॉन व्हेजिटेरियन आर ऑलवेज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. पण जे व्हेजिटेरियन आहेत, ज्यांना प्रथिने तुमच्या भाज्यांमधनं फार प्रमाणात मिळत नाही, त्यांनी नेहमीच तुमच्या जेवणांमध्ये डाळींचा समावेश करा. ओके. जितक्या शक्य असेल तितका डाळींचा समावेश तुमच्या जेवणांमध्ये झाला पाहिजे. दुधाचे पदार्थ जे आहेत, ते तुमच्या जेवणामध्ये तिथे असले पाहिजेत आणि प्रत्येक तुमच्या जेवणामध्ये आपण मील जेव्हा डिव्हाइड करतो, तेव्हा आम्ही कमीत कमी तिथे 4 मील आम्ही देतो. म्हणजे एक असतो तुमचा ब्रेकफास्ट असतो, त्याच्यानंतर एक तुमचं लंच असतं, म्हणजे तुमचं दुपारचं जेवण असतं, एक संध्याकाळचं तुमचं इव्हनिंग स्नॅक असतो, जो छोटा चहा बरोबर वगैरे तुम्ही घेता आणि त्याच्यानंतर तुमचं डिनर असतं. तर या 4 विभागांमध्ये आपलं पूर्ण जेवण आपलं डिव्हाइड केलं जातं. तर आम्ही जेव्हा लोकांना डाएट देतो, तेव्हा आम्ही हे त्यांना नेहमी सांगतो, की तुमचे सगळे प्रोटीन जे आहेत, सगळे प्रथिने जे आहेत किंवा सगळे कर्बोदके जे आहेत, ते या 4 मीलमध्ये मेजर तुमच्या जेवणांमध्ये विभागून दिले गेले पाहिजेत. ओके. तर जर तुम्ही सकाळच्या वेळेला समजा तिथे दुधाचा काही पदार्थ तुम्ही घेत असाल किंवा तुम्ही डाळीचे डोसा केला म्हणा, सकाळी तुम्ही इडली केली किंवा डोसा केला ज्याच्यामध्ये डाळ येते, त्याच्याबरोबर तुम्ही सांबार केला, तर दुपारच्या वेळेला तुम्ही तुमच्या जेवणामध्ये दह्याचं इन्क्लुजन करा. तुम्ही दही ऍड करा किंवा ताक ऍड करा. ओके. विच इज गोइंग टू बी अ गुड सोर्स ऑफ दॅट.
मग संध्याकाळच्या तुमच्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये समजा तुम्ही बाकी काय खायला तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी चणे खा. ओके. आणि मग रात्रीच्या जेवणात परत डाळीचा समावेश करा. सो सगळे प्रथिने तुमचे जे आहेत ते रिच सोर्सेस प्रथिनेंचे जे आहेत, जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत, ते सारे तुमच्या पूर्ण दिवसात तुमचे तिथे डिव्हाइड झाले पाहिजे. याची काळजी घ्या. कारण जोपर्यंत हे पूर्ण दिवसात डिव्हाइड केले जात नाही, त्यांचं जे ऍब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होतं किंवा शरीर त्याला जे शोषून घेतं, ती शोषण क्रिया व्यवस्थित तिथे होत नाही, जर तुम्ही एकाच वेळी त्याला जास्त प्रमाणात घेतलं. तर सगळी डाळ सपोज मी एकाच वेळेला सकाळी संपवली, तर त्याची शोषण क्रिया जी असते ती चांगली होत नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे, की ही डाळ जी आहे ती पूर्ण दिवसामध्ये डाळी ज्या आहेत पूर्ण दिवसामध्ये तुम्ही विभागून द्या. कुठल्याही एका मीलमध्ये तिथे त्यांना देऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे सगळे पॉइंट महत्वाचे आहेच असं नाहीये, की महत्वाचे नाहीयेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात चुकीची गोष्ट जी आपण करतो खूप कॉमनली इज दॅट लॅविश डिनर. ओके. रात्रीचं जेवण आता कसं होतं, की आपलं जेव्हा घर आहे तर घरामध्ये सगळी लोक रात्रीच्या वेळेला सगळे एकत्र जमतात आणि एकत्र आपलं जेवण होतं सगळ्यांचं. मग त्यावेळेला काय होतं, की सगळं आपलं लॅविश जेवण तिथे बनवलं जातं, की डाळ, भात, भाजी, चपाती असं पूर्ण जेवण बनवलं जातं. आता काय होतं, की आताची आपली जी लाईफस्टाईल जी आहे, त्यामुळे अ, जी एनर्जी आपली जी आहे, आपण लेट नाईट जेवतो. मग लेट नाईट जेवल्यानंतर आपण झोपतो आणि मग झोपल्यानंतर ही जी आपण रात्रीची इतकी एनर्जी खाल्ली आहे, ती एनर्जी आपली बॉडी तिथे युटिलाइज करू नाही शकत. ओके. म्हणून माझी फार नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांना, की रात्रीचं जेवण जे आहे, ते शक्यतो खूप जास्त तुमचं हेवी ठेवू नका. ओके. खूप जास्त हेवी तुमचं रात्रीचं जेवण ठेवू नका किंवा कारण जितकं जास्त हेवी जेवण असेल, तितके कॅलरी तुमचे जे आहेत ते कॅलरी युटिलायझेशन तुमचे होणार नाही. तुमची बॉडी त्या कॅलरीजला किंवा त्या एनर्जीला तुमची बॉडी तिथे यूज करू शकणार नाही आणि ते सगळ्यात कॉमनली ओबेसिटीला लीड करतं. ओके. स्थूलत्व आपलं जे असतं, त्या स्थूलत्वाला हे सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम आपला करतो. सो नम्र विनंती आहे तुमची, की ठीक आहे तुमचा नवरा खूप रात्री उशिरा येतो. प्लीज नवऱ्यांना सकाळी लवकर डबे देत जा, सो दॅट ते 6-7 वाजता एक व्यवस्थित मील तिथे करू शकतील आणि घरी आल्यावर मग तुम्ही त्यांना एक काहीतरी छोटासा मील त्याच्यामध्ये तुम्ही सॅलड द्या त्यांना किंवा सूप द्या. ओके. किंवा एखादी छोटीशी काहीतरी लाइक एखादी चपाती भाजी किंवा एखादा पराठा द्या. अशा गोष्टी भरपूर भाज्या घातलेला पराठा द्या. अशा गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकता. गरज नाहीये, की रात्रीच्या वेळेला एवढं भरपेट जेवण त्यांना द्या. ओके. कारण जर माणूस रात्री उशिरा घरी येतोय याचा अर्थ म्हणजे तो घरातनं उशिरा निघतोय सकाळी जाताना, त्यावेळेला मग त्यांना त्याच वेळेला त्यांना संध्याकाळचा डबा द्या. सो दॅट तोच डबा ते 6-7 वाजता तिथे व्यवस्थित खातील आणि मग रात्री घरी येऊन तुम्हाला त्यांना फार हेवी जेवण देण्याची गरज लागणार नाही. आणि सेकंड गोष्ट अशी असते, की घरात सगळे एकत्र येऊन जेवायची ही जी ती पद्धत डेफिनेटली चांगली आहे. पण माझं म्हणणं असं आहे, की त्यावेळेला तुम्ही अशा हेल्दी गोष्टी खा, की तिथे जास्त प्रमाणात तुमचं सॅलड इंटेक असू दे आणि जे काही तुमचं शिजलेलं अन्न जे आहे, जे तुम्ही त्यावेळेला घेत आहात, त्याचं प्रमाण तुमचं त्यावेळेला थोडंसं कमी ठेवा. ओके. हे डेफिनेटली तुम्हाला तुमच्या रनमध्ये हे नेहमीच तुम्हाला हेल्पफुल ठरू शकेल. सो या काही छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तर तुम्ही जर रेग्युलर फॉलो केलं, तर तुम्ही स्वतःला सुद्धा हेल्दी ठेवू शकाल आणि या सगळ्या चांगल्या सवयी जर तुमच्या कुटुंबामध्ये लागल्या, तर तुमची कुटुंब सुद्धा लाँग टर्म ते पण हेल्दी तुमचे राहू शकतील. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, की आयांना जर सवयी चांगल्या असतील, ओके, घरातल्या स्त्रियांना जर सवयी चांगल्या असतील, तर त्या सवयी ऑटोमॅटिकली मुलांना लागतात, पुढच्या पिढीला लागतात. पुढची पिढी तुमची जी आहे, ती नेहमीच तुमची तिथे स्वस्थ असू शकते. ओके. तीच पिढी नेहमीच तुमची स्वस्थ तिथे राहील जर तुम्ही या चांगल्या सवयी लवकर त्यांना लावल्यात. ओके. आय होप की जे मेन तुमच्या ज्या सवयी तुमच्या ज्या लावल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टी तुमच्या केल्या पाहिजेत, त्या मी थोड्यात बहुत तुम्हाला सांगू शकले. कारण हा जसं आपलं मेडिकलचं असतं की वास्ट नॉलेज असतं, ह्याच्यामध्ये पण खूप वास्ट नॉलेज असतं.
म्हणून जितकं शक्य असेल मला ते तुमच्या लिमिटेड पिरियड मध्ये मी सांगायचा प्रयत्न केला. होपफुली जे काही मी सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला पटलं असेल आणि मी ही अपेक्षा करते की या सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली तुमच्या रेग्युलर रुटीन मध्ये तुम्ही फॉलो करा. आणि एक सांगायचं राहिलं, झोप. ओके, भरपूर प्रमाणात झोप घेणं. ओके, तुम्हाला जितकी आवश्यक आहे तितके कमीत कमी 5 ते 7 तास तुमची झोप असणं हे रेग्युलर आहे. ही गृहिणी असो, मूल असो किंवा कोणी ओल्ड एजचे लोक असो, त्या सगळ्यांना तितकी झोप. ओल्ड एजचे ऑफकोर्स त्यांची झोपेची रिक्वायरमेंट हळूहळू कमी व्हायला लागते, त्यामुळे त्यांचं काही इतकं गरज नाहीये. पण जे वर्किंग लोक आहेत आणि मुलं आहेत त्यांचं कमीत कमी 6 ते 7 तास झोप त्यांची झालीच पाहिजे. ओके, तो हे घरची गृहिणी म्हणून हाही तुम्ही, सो प्लीज सी टू इट दॅट लेट नाईट मुलं तुमची तिथे मोबाईल घेऊन बसणार नाही आणि अर्ली मॉर्निंग ते लवकर उठेल. ओके, हे जर तुम्ही कॉन्शियसली जर तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकलात तर याच्यासारखी बेस्ट गोष्ट कुठलीच नाहीये. ओके, सो रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं हा लाईफस्टाईल तुमचा जो आहे तो मुलांचा ठेवा. आणि ऍक्टिव्हिटी फार इम्पॉर्टंट आहे. बायका बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीराचे जे फिजिकल ऍक्टिव्हिटीज होते त्याच्याकडे लक्षच देत नाही. अरे मी घरात एवढी काम करते, मला काय फिजिकल ऍक्टिव्हिटीची गरजच नाही. मी सांगते तुम्हाला की 60 ते 70% बायकांचा हा हे असतो, मोटो असतो की मी घरात काम करते त्यामुळे मला काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीची गरज नाही, असं नसतं. ओके, कारण घरामध्ये आपण जे काम करतो त्या कामामध्ये तुमच्या शरीराची तितकी हालचाल होत नाही. ओके, जशी हालचाल व्हायला पाहिजे त्या प्रमाणात हालचाल होत नाही. म्हणून मी हे कंपल्सरीली सांगेन की कमीत कमी 45 मिनिटं तुमची दररोजची ऍक्टिव्हिटी किमान 5 दिवस तरी तुमची झाली पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, आणि ही ऍक्टिव्हिटी कशा प्रकारची करायची आहे ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. जसं तुमच्याकडे अवेलेबिलिटी असेल त्यानुसार तुम्ही एक नॉर्मल 40-45 मिनिटांचा वॉक जरी केलात, ब्रिस्क वॉक, तो सुद्धा तुमचा तिथे इनफ असतो. आणि वॉक हा नेहमी ब्रिस्क वॉक असला पाहिजे. 4 बायका मिळून गप्पा मारत वॉक करणं हाला वॉक म्हणत नाहीत. ओके, वॉक तुमचा जो आहे तो ब्रिस्क वॉक असला पाहिजे. ब्रिस्क वॉक म्हणजे ऍट द एंड ऑफ द वॉक तुम्हाला दम लागला पाहिजे. ज्या वेळेला अशा प्रकारचा वॉक होतो ओन्ली तेव्हा फक्त तोच वॉक तुमचे कॅलरीज तिथे बर्न करतो. म्हणून वॉकिंग तुमचं जे असलं पाहिजे ते ब्रिस्क वॉक तुमचं करू शकता किंवा तुम्ही योगा करू शकता. एक 40 मिनिटं ते 45 मिनिटं तुम्ही योगा करू शकता. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार किमान दिवसाचे 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही केले तर हे पूर्ण दिवसाचा तुमची जी ऍक्टिव्हिटी असते हे 12 सूर्यनमस्कार तुमचे तिथे युटिलाइज करू शकता. ठीक आहे, तो माझ्या तर्फे जितकं मला शक्य होतं तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. एनिथिंग एल्स? आता काही थोडा वेळ शिल्लक आहे. जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. ओव्हर टू डॉक्टर रोहिणी. हा संध्या, खूपच छान आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह होती ही माहिती. आणि मला वाटतंय की खूप सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीच्या आवश्यकता पण होती आणि त्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच ह्या गोष्टी इन्क्लूड होतील आणि त्यांच्यामध्ये बदल होतील. हो, तर मी नक्की पण आता नक्की. आणि सांगेल मला की आवडेल हे बदल झालेले नक्की नक्की सगळ्यांमध्ये. करतील. त्या कदाचित त्यांचं हे सगळं घडून येणं फक्त गरजेचं होतं आणि आपण त्या सगळ्या गोष्टीसाठी घडण्यासाठी निमित्त बनत आहोत. आणि हो, ह्या बरोबर. आजपासून त्या सगळ्या रणरागिणी देवी शक्ती जागृत होऊन आपापल्या कामाला आता परफेक्ट मूव्ह ऑन करतील असं मी सांगते. आणि तरी पण काही लोकांना काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. माझा एक प्रश्न आहे की बरेच लोक म्हणतात की सोयाबीनचं तेल आहे, परत शेंगदाण्याचं तेल आहे, कारळाचं तेल आहे, कसली बरीचशी तेल येतात आजकाल, राईस ब्रँड वगैरे. तर कुठलं तेल प्रेफरेबल असावं? माझं म्हणणं असं आहे की सगळी तेल वापरा. असं नाहीये की तुम्ही फक्त एकच कुठलं तरी तेल वापरलं पाहिजे. कारण काय असतं माहिती, प्रत्येक तेलाची क्वालिटी जी असते किंवा त्याच्यामध्ये जे असणारे जे घटक असतात ते वेगळे असतात. ओके, म्हणून मी एक सगळ्यात माझ्या क्लायंटला नेहमी सांगते की ती जो आपली पहिल्यापासूनची जवळ सवय आहे की तो 15 किलोचा एक मोठा डबा आणून आपण जो घरी ठेवतो, ती सवय पहिली बंद करा. ओके,
मिनिमम आपली 3 ते 4 तेल तुमच्याकडे ठेवा. 3 ते 4 लिटरचं तुमचं, कारण समजा महिन्याचं तुम्ही 4 माणसं आहात, तर 4 माणसाला महिन्याचं मिनिमम तुमचं 3 ते 4 लिटर तेल तुमचं लागतं. तर 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारची तेलं तुम्ही आणून ठेवा. कारण प्रत्येक तेलाचे जे घटक असतात ते वेगळे असतात. तर मी जनरली जो सल्ला देते की तुम्ही 1 लिटर तुम्ही शेंगदाण्याचं तेल जवळ ठेवा, 1 लिटर तुम्ही मस्टर्ड तेल ठेवा, त्याचे मोहरीचं तेल. आपण महाराष्ट्रीयन जनरली मोहरीचं तेल फार वापरत नाही, पण ते तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये, कारण ओमेगा 3 चा एक सगळ्यात चांगला सोर्स तुमचा मोहरीचं तेल आहे. ओके? तर तुम्ही मोहरीचं तेल वापरा. तुम्ही तूप वापरू शकता. असं नाहीये की कुठेच तुम्हाला तूप वापरायचं नाहीये. येस, तुम्ही रोजचा. तर जेव्हा आम्ही लोकांना सल्ला देतो की जर तुम्हाला 4 चमचे दिवसातनं तेल वापरायचं असेल, तर त्यातला अर्धा चमचा तुम्ही रोजच्या रोज तूप वापरू शकता. काही हरकत नाहीये तूप वापरायला. तूप सुद्धा तुमच्या दृष्टीने तितकंच चांगलं आहे. सो 2 चमचे तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा सोयाबीनचं तेल वापरा. 1 चमचा तुम्ही मोहरीचं तेल वापरा. अर्धा चमचा तुम्ही तिथे तूप वापरा आणि अर्धा चमचा तुम्ही आणखी जर तुम्हाला काही दुसरं काही वाटत असेल, जसं ऑलिव्ह ऑइल आहे म्हणा किंवा तिळाचं तेल आहे, तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मी नेहमीच सजेस्ट करेन की वेगळी तेलं वापरा. कुठलंही एक तेल कधीच वापरू नका. ठीक आहे? हा दीदी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला ना. तर कुठल्या एज मध्ये दुपारी थोडस पाठ टेकली तर चालेल? म्हणजे जेवणानंतर किती तासाने थोडस पाठ टेकवायची, थोडस पाठ टेकवायचा हा जो प्रकार असतो ना, ते फक्त 15 ते 20 मिनिटाचंच असतं आणि ते तुम्ही जेवणानंतर साधारण तास दीड तासाने तुम्ही करू शकता. ओके? कारण एक असं असतं की जेवण आपलं जे आहे ना, ते स्टमक सोडून तुमचं किंवा आपल्या आमाशयातनं ते पक्वाशयात तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं, इंटेस्टाईन मध्ये, की तुम्ही आडवं पडू शकता आणि ते जायला कमीत कमी अर्ध्या दीड तासाचा वेळ लागतो. म्हणून कुठलंही जेवण झाल्यानंतर स्पेसिफिकली तुमचे मेजर मील म्हणजे तुमचं दुपारचं जेवण, कारण त्यावेळेला आपलं जेवण जे असतं ते बऱ्या प्रमाणात असतं. तर त्यावेळेला कमीत कमी दीड तास तुमचा तिथे आला पाहिजे आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर मिनिमम 2 ते 3 तासांचा गॅप असला पाहिजे. म्हणून मी नेहमी लोकांना सजेस्ट करते की तुमचं रात्रीचं जेवण जे आहे ते कमीत कमी 8 पर्यंत जर तुमचं आवरलं, तर ते तुम्हाला जास्त हे होतं, सो दॅट तुम्ही 11 पर्यंत झोपू शकता. सो एक 3 तासाचा गॅप तुमचा होतो तिथे. ठीक आहे? ओके. बाकी सगळ्यांना मी अनम्यूट करते. सगळ्यांना जरूर. ज्यांना काय विचारायचंय त्यांनी विचारा प्रश्न. दीदी, तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा सगळेजण. हा, सगळ्यांनी अनम्यूट करून विचारा. दीदी, आपल्याला कॅल्शियम साठी काय करायला लागेल? दूध झालं, पालेभाज्या, कॅल्शियम. हा, कॅल्शियम साठी सगळ्यात मेजर सोर्स तुमचा कॅल्शियमचा असतो तो दूध, जसं तुम्हाला माहितीच आहे की दूध तुम्ही घेता. प्लस तुमचा नाचणी जे आहे, नाचणीमध्ये कॅल्शियमचे कंटेंट भरपूर असतात. तीळ तुमचे आहे, काळे तीळ आहेत, काळे तिळामध्ये कॅल्शियम तुमचे. सो तुम्ही जर दिवसातनं 10 ग्रॅम जरी काळे तीळ जरी खाल्ले, तरी ते 10 ग्रॅम काळे तीळ तुम्हाला ऑलमोस्ट 200 मिलीग्राम तुम्हाला कॅल्शियम देऊ शकतात. तुमची कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी असते पूर्ण दिवसाची 1000 मिलीग्रामच्या आसपास असते. तर जर 10 ग्रॅम जर तुम्ही रोजचे काळे तीळ खाल्ले, तर ते काळे तीळ तुम्हाला कमीत कमी 200 मिलीग्राम कॅल्शियम तुम्हाला काळ्या तिळातनंच मिळतं. मग तुमच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. नाचणीमध्ये तुमचे कॅल्शियम भरपूर असतात. तर तुम्ही नाचणी खाऊ शकता. नाचणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. भाकरीच्या रूपात खाऊ शकता किंवा आपण नाचणीचं आंबील बनवतो ते बनवून तुम्ही खाऊ शकता. सो वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही खाऊ शकता. ओके? तर हे सगळे तुमचे जे आहेत कॅल्शियमचे. आणि हिरव्या पालेभाज्या तर तुमच्या सगळ्यात बेस्ट आहे, जे तुमचे नेहमीच तुमचे कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन तुमचं किंवा जे तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम देईल. ओके? आणि कॅल्शियमचं एक असं असतं की जनरली तुम्ही जेव्हा कॅल्शियम घेता, तेव्हा त्याच्या बरोबर जसं आयर्न बरोबर तुम्ही लिंबू वगैरे घेता, तसं कॅल्शियम बरोबर पण लिंबू घ्या. ओके? कारण कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन ऍसिडिक मीडियम मध्ये नेहमीच जास्त होतं. ओके? म्हणून ह्याच्या बरोबर तुम्ही कॅल्शियम घेतलं तर ते जास्त चांगलं आहे.
आहारामध्ये लिंबू तुमचा असणं हा तेवढ्यासाठी महत्वाचा आहे. तो नुसतंच व्हिटॅमिन सी देतो असं काही नाहीये, पण तुमचे बरेच मिनरल्स जे आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन पण वाढवायचं काम लिंबू करतो. ठीक आहे. अजून जय कोणाला गुरुदेव काय? दीदी. जय गुरुदेव दीदी. हा, जय गुरुदेव. माझे गुडघे दुखतायत, गुडघ्यासाठी लिंबू चालत नाही का दीदी? गुडघ्यासाठी आपण बऱ्याचदा आंबट पदार्थ जे आहेत ना ते आपण अवॉइड करतो, पण त्या आंबट पदार्थांमध्ये चिंच म्हणा किंवा तुमचे फर्मेंटेड फूड वगैरे जे आहेत हे सगळे तुम्ही अवॉइड करू शकता. लिंबू आणि आवळा या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही कुठल्याही वेळेला घेऊ शकता. तुमचे गुडघे दुखत असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, त्याने काहीही त्रास होत नाही, कारण दे आर व्हेरी रिच इन व्हिटॅमिन सी. त्यांचा व्हिटॅमिन सी जो आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात तुमची बॉडी तिथे हे करते आणि ते तुम्हाला त्रास होऊ देत नाही. ते बॉडीला अल्कलाईन करतात बेसिकली. लिंबू म्हणा किंवा तुमचा आवळा म्हणा, तर लिंबू आणि आवळा तुम्ही 12ही महिने खाऊ शकता. तुम्हाला जरी हे असेल तरी गुडघेदुखी आहे किंवा कुठलेही जॉईंट पेन्स आहेत तर तेव्हा तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. सकाळच्या वेळी अल्कलाईन वॉटर प्यायचं म्हणतात, पाणी प्यायचं असतं ना ते आपण, ते कितपत म्हणजे सकाळचे 1 गिलास किंवा आता तुम्ही म्हणताय गरम पाणी प्या, लिंबू घाला वगैरे असं काही जे बोलताय ते लिंबू इज कितपत? अल्कलाईन वॉटर ओनली ना? हा, ते लिंबू. हो हो. आणि किती प्यायचं? मिनिमम दिवसभर नाही प्यायचं की सकाळी नाही, फक्त प्यायचं? पूर्ण दिवसात तुमचं 2 लिटर पाणी आलं पाहिजे. त्यातल्या त्यात सकाळी तुमचं कमीत कमी 1 ते 2 ग्लास. 1 ग्लास आपला जो असतो तो 200 ml चा असतो. ओके, 200 ml to 250 ml. तो 1 ग्लास पाणी तुमचं सकाळचं तुमचं गेलं पाहिजे. आता पाणी जे आपण सकाळी पितो आणि का गरम वॉर्म वॉटर आपण का पितो किंवा कोमट पाणी एवढ्यासाठी पितो की जनरली रात्रीच्या झोपेनंतर तुमचे जे स्टमक आणि इंटेस्टाईन असतात ना ते लगेच त्यांच्या मुवमेंट जे असतात तर स्लो झालेले असतात. ओके, तर आपण जेव्हा उठतो आणि बिफोर यू स्टार्ट इटिंग एनिथिंग बिफोर दॅट यांना थोडीशी त्यांची मुवमेंट्स आपली जी आहे ती आपल्याला तिथे वाढवायची असते. म्हणून तुम्ही कोमट पाणी पिता तिथे आणि लिंबू घालून. तो जर ऍसिडिक तुमचा जो पूर्ण रात्रभर तुमचे वेअर अँड टेअर होऊन जे काही ऍसिडिक तर ते ऍसिडिक टॉक्सिन्सला काढण्याचं काम आपलं ते अल्कलाईन वॉटर तिथे करतं. या बॉडीची ऍसिडिटी कमी करण्याचं काम करतं, म्हणून अल्कलाईन वॉटर सकाळी दिलं जातं. हा त्याचं कारण आहे. तर तुम्ही 1 ग्लास 1 ते 1.5 ग्लास पाणी तुम्ही सकाळचं घेऊ शकता. ते तुमच्या ग्लासच्या साईजवर डिपेंड करतं. म्हणजे कमीत कमी 200 ml ते 300 ml पाणी तुम्ही सकाळी घेऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचंय का? तर 2 मिनिटं आपण घेऊ शकतो. फळं कधी खायची मॅडम? नाही, मला ऐकायला नाही आलं. काय म्हणाला तुम्ही? फळ हा, फळं काय? सकाळी खाल्लं तर चालेल का दुपारी? कुठल्या वेळेला खायला पाहिजे? नाही, फळं खाऊ. मी सांगितलं ना मगाशी, एक केळ खाऊन तुम्ही दिवस चालू करा जर तुम्हाला काहीच खायला वेळ नसणार आहे. तुम्ही एक केळ खाऊ शकता. तिथे काहीच नाही. सकाळी तुम्ही केळ खाऊ शकता. म्हणजे फळं सकाळी तुम्ही फळं जनरली तुमची जी आहे ती उपाशीपोटीच खाल्लेली चांगली आहेत. जेवणाबरोबर फळं कधीच खाऊ नये. तर मग ते कुठे खायची ते तुमचं तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके. मॅम, ठीक आहे. आणखी एक प्रश्न होता. नॉर्मल बायकांना चक्कर येतं ना थोडंसं, तर ते कशामुळे नेमकं? नाही, मला ऐकायला नाही आला तुमचा प्रश्न. आवाज तुमचा तुटतोय ऍक्च्युली. नॉर्मल बायकांना जर चक्कर येत असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? नाही, चक्कर तुम्हाला पहिली कशामुळे येते ते शोधून काढावं लागेल. ओके, मी असंच तुम्हाला ते सांगू शकणार नाही, कारण काही जर मेडिकल कंडिशन वगैरे असेल आणि मी असंच तुम्हाला नुसतं हे सांग, चक्कर येत असेल तर साखरेचं आणि मिठाचं पाणी तुम्ही घेऊ शकता. त्याने तुमचा चक्कर कमी होईल. हायपोटेन्शन जनरली होतं, म्हणजे थोडंसं ब्लड प्रेशर वगैरे कमी. पण जर सारखं तुम्हाला तसं होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला टेस्टिंग करून घ्यायला लागेल. तुम्हाला त्याचं कारण शोधावं लागेल. असं कुठलीही गोष्ट अशीच निग्लेक्ट करून चालणार नाही तिथे. 100 कारणं असतात त्याची. तर तुम्हाला पहिले त्याची कारणं शोधून घ्यावी लागतील. पण एक जनरल जर चक्कर तुम्हाला येत असेल तर जनरली तिथे साखरेचं आणि मिठाचं पाणी इनफ होतं तुम्हाला. बाकी काय आणू का? ओके. सो अजून कोणाला काही शंका?